श्रीराम जय जय राम। गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही। परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत। आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे। मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही। एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली। तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी। ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला। गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही। पण तुम्हाला असे वाटते कुठे? विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच। त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच। मी कोण हे आधी जाणले पाहिजे। परमात्मा कोण ते मग आपोआप कळतेच। दोघांचे स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत। परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे। म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे। कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तादाकार व्हावे लागते, त्याखेरीज जाणणेच होत नाही। म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्म स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूस ओळखणे किंवा शिवम भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात। आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत। ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भत होतात। नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते। म्हणून परमात्म स्वरूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे। जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही। देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो। म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे। आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे, त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे। याहून दुसरे काय मिळवायचे? मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले, म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन। तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय। मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी राहा। जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो। तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका। अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे। नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे। याहून दुसरे काय मिळवायचे? श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे, न होईल त्याचा राम कैवारी आहे। श्रीराम जय जय राम। श्री विष्णू सहस्त्रनाम महिमा। धार्मिक दृष्ट्या हा 4 महिन्यांचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो। चातुर्मास म्हणजे वर्षातील 4 महत्त्वाचे महिने। हे 4 महिने धार्मिक कार्यासाठी व श्री विष्णू भगवानांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचे आहेत। चातुर्मासात स्तोत्र पठण, सद्ग्रंथ लेखन सेवा याबरोबरच दानाचे विशेष महत्त्व आहे। भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि आयुष्यात सुख समृद्धीकरिता श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पाठणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती।
श्री विष्णू सहस्त्रनामाची साधना ही अशीच दिव्य अद्भुत आहे. उपासनेच्या प्रांतात या श्री सहस्त्र विष्णू नाम साधनेला प्रचंड महत्त्व आहे. गेल्या 5,500 वर्षांपासून श्री विष्णू सहस्त्रनामाची उपासना भारतवर्षात अखंड सुरू आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म नावाच्या उपपर्वातील 149वा अध्याय म्हणजेच श्री विष्णू सहस्त्रनाम होय. या अध्यायात 143 श्लोक आहेत. पूर्वार्धाचे किंवा प्रस्तावनेचे 13 आणि उत्तरार्धाचे किंवा फलश्रुतीचे 22 श्लोक वगळता मूळ श्री विष्णू सहस्त्रनाम 108 श्लोकांचे आहे. प्रत्येक श्लोक हा एका श्वासात म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे 108 प्राणायाम आपोआप होतात. पितामह भीष्म उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी पडले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून धर्मराजाने त्यांना काही प्रश्न विचारले. आपल्या मते परमधर्म कुठला? कोणत्या जपाने मनुष्याची जन्म मरण बंधनातून सुटका होते? सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले? सर्वांचा आश्रयदाता कोण? कुणाची स्तुती करावी, कुणाची पूजा करावी? या 6ही प्रश्नांची उत्तरे एकच होते आणि ते म्हणजे श्री विष्णू आणि श्री विष्णू सहस्त्रनाम. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण केल्याने मनोबल, मनसामर्थ्य, मनाची प्रसन्नता वाढते. आपला आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि उत्साह वाढतो. जीवनातील कोणत्याही अवघड प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत येते. संकटांचा सामना करण्याची जिद्द निर्माण होते. आपल्याबरोबर ईश्वरी शक्ती आहे या विचाराने मन शांत, स्वस्थ होते. मन शुद्ध होते. इच्छाशक्ती वाढते. सकारात्मकता आणि आशावाद वाढतो. सर्वसामान्य माणसाला संतती, अशुभाचा नाश, संपत्ती, यश, आरोग्य, ऐश्वर्य, विजय, मनशांती, सुयोग्य जोडीदार, सुखाचा संसार, स्वतःची वास्तू, यश, कीर्ती अशा लौकिक फळप्राप्तीची खूप अपेक्षा असते. ह्या सर्व इच्छा प्रत्येकाच्या साधनेच्या आणि श्रद्धेच्या प्रमाणात प्रत्येकाला मिळतातच. पण स्तोत्रपाठ करताना अनंत जन्मामधील पापांचा नाश होऊन ब्रह्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान प्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून स्तोत्रपठण करावे. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण का करायचे? आपले जीवन दोष, स्वभाव दोष नष्ट करण्यासाठी, आपल्या ठिकाणी सद्गुणांची वाढ करण्यासाठी, आपल्या परमार्थ उन्नतीकरिता आपल्या जी काही कमतरता आहे त्याची पूर्तता करण्याकरिता, माणसाच्या कर्मांचा क्षय करण्यासाठी आणि त्याच्या जन्मजन्मीची पापे नाहीशी करून शेवटी भगवंताच्या स्वरूपात लीन करून घेण्यासाठी भगवन नाम कार्यरत असते. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा महिमा कथा. करवीर क्षेत्रातील धर्मदत्त नावाचा ब्राह्मण सतत श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत असे आणि त्याबरोबर तुळशी अर्चना करत असे. तो ज्या रस्त्यावरून हा पाठ करत करत जात असे तेव्हा वाटेतील पिंपळाच्या झाडावरील एक पिशाचिनी तो पाठ रोज ऐकत असे. आयुष्यभर हा क्रम चालला होता. याचा परिणाम असा की तो धर्मदत्त ब्राह्मण पुढील जन्मात राजा दशरथ आणि ती पिशाचिनी म्हणजे राणी कौशल्या झाले आणि त्यांच्या पोटी श्री विष्णूंनी स्वतः 7वा अवतार म्हणून जन्म घेतला. कित्येक संत सत्पुरुषांनी श्री विष्णू सहस्त्रनामाची महती वर्णलेली आहे. न आद्य शंकराचार्य यांनी तर महाभारत ही गाय, भगवद्गीता हे तिचे दूध आणि श्री विष्णू सहस्त्रनाम हे तिचे तूप असा श्री विष्णू सहस्त्रनामाचा गौरव केला आहे.
सर्व संत म्हणतात, श्री विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने, श्रवणाने, चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांमधून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दामधून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे. दर बुधवारी 4 वेळा श्री विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा श्री विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा श्री विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर 1 विष्णुयाग केल्याचे फळ मिळते, असे पूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे. एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता स्नान करून श्री विष्णू पुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून श्री विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते. 40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्त्र तुळसी पत्रांनी सहस्त्रनामांनी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा श्री विष्णू सहस्त्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट आणि शुद्ध होतात. ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होते. वास्तुदोष जाण्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. बाहेरच्या बाधेचा त्रास असेल, संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकावेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर श्री विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते. त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. श्री विष्णू सहस्त्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी श्री विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. श्री विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. शिवालयात तुलसी वनात बसून जो रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे. श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण असे नाम घ्यावे. श्री विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने संकटे दूर पडतात. संकलन पांडुरंग चरणदास. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.